सो हॅलो, वेलकम टू माय थर्ड व्लॉग. आणि थँक्यू सो मच पहिला तर तुम्हाला सर्वांना की तुम्ही मला एवढं खूप खूप प्रेम दिलं आणि आता आपली फॅमिली झाली आहे 110ची. सो नमस्कार, मी मोहित म्हात्रे आणि आजचा हा असा आपला व्लॉग सुरू करूया. आज आहे ॲक्च्युली माझ्या आत्याच्या मिस्टरांचा बर्थडे. त्यांना आम्ही प्रेमाने बोलतो मामा. सो आज मामांचा 75th बर्थडे आहे. सो आपण आजचा हा व्लॉग असं एक काहीतरी गमती-जमतीचा करणार आहोत आणि पूर्ण फॅमिली आमची एकत्र येणार आहे. सो मी तुम्हाला थोडक्यातच माझ्या फॅमिलीसोबत तुम्हाला भेटवणार आहे. तर स्टे ट्यून आणि बघत राहा. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आपला हा कालचा दिवस असा संपला होता कारण की काल पाऊस पडला तिकडे रात्री आणि बर्थडे सेलिब्रेशन करता मध्येच सर्वांना उठून जावं लागलं खाली. कारण की हे बर्थडे त्यांनी टेरेसवरती प्लॅन केलं होतं आणि तिकडेच आपण सर्व गेम प्लॅन्स पण केले होते. बट ते पॉसिबल झालं नाही कारण की सर्व खूप भिजले होते पावसामुळे. आणि मग त्याच्यानंतर मग आपलं डिनर झालं आणि केक कटिंग झालं आणि मग आम्ही खाली उतरून मग पुढच्या म्हणजे सर्व गेस्ट लोकं होते त्यांना भेटलो आणि मग तसं करता रात्री खूप उशीर झाला होता. मग घरी आलो आणि मी झोपलो. आणि आता सकाळी उठून आता हे पहिलं मी चालू केलं आहे आणि आता आपण चाललो आहोत जिमला पहिले तर. आणि जिम झालं की आपल्याला थोडं फ्रेश अप होऊन आपल्याला जायचं आहे बाहेर फॉर अ बर्थडे शॉपिंग. कारण की भाचा आणि माझा दोघांचा बर्थडे आहे उद्या. आम्ही दोघे एकाच दिवशी जन्माला आलो होतो आणि हा डे आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे कारण की 4 इयर्स नंतर मी हा त्याचा पहिला बर्थडे माझ्यासोबत सेलिब्रेट करतोय मी. आणि मला खूप एक्साइटेड फील होतंय या गोष्टीचं आणि लेट्स सी आणि त्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आपल्याला. आणि बघूया आपण काय गिफ्ट भेटतं त्याच्यासाठी आणि त्याला काय आवडतं. त्याला ॲक्चुअली एक ट्रॉली बॅग त्याला काहीतरी आवडते वाटते. सो हॅलो मित्रांनो, आता लंच करून आपण वाशीला आलो आहोत एका कामासाठी आणि माझ्यासोबत आहे एक नवीन व्यक्ती, माझी मम्मा. हाय हॅलो. मम्मा, मग आपण कुठे आलो आज FMC मार्केट मध्ये आलोय. आणि काय करायला म्हणजे? तुझा आणि आरो बेबीचा बर्थडे आहे म्हणून भेट वस्तू घ्यायला आलोय आपण. आणि तुझी इच्छा पण होती ऑर्फनेज मध्ये लहान मुलांना भेट वस्तू द्यायच्या आहेत. हा, ऍक्च्युली ते कधीपासून मला होतं की इंडियाला आल्यापासून मला असं वाटत होतं की बर्थडे नेहमी एकसारखं साजरा होतो, तर काहीतरी वेगळं साजरा केला पाहिजे. सो म्हणून आम्ही प्लॅन केला की आपण या टायमाला काहीतरी वेगळं करूया आणि ऑर्फनेजला जाऊन छोट्या मुलांसोबत आपण हा टाइम स्पेंड करूया आणि एन्जॉय करूया. सो आता आम्ही FMCला आलो आहोत आणि आम्ही तुम्हाला दाखवूया की इकडे काय काय वस्तू भेटतात. सो चला आमच्यासोबत. तर आपण आता आलो आहोत एसेन्शियल गोष्टींसाठी त्या मार्केटमध्ये आणि इकडे सर्व व्हरायटीज भेटतो. सर्व व्हरायटीज लाईक साबणपासून सर्व कोलगेट आणि ब्रश सर्व इथेच आहे. सो आता आपण बघूया की त्याला काय काय घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे स्टोअर आहे सर्व. ते सर्व हे मार्केट आहे इकडे. हे मार्केटचं एंट्रन्स आहे FMCच्या इकडे आणि इकडे तुम्हाला सर्व ते सामान भेटून जाईल. तसं काही थोडं एकटं सोडलं तर लगेच परत शॉपिंग करायला लागली. गाईस, तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये की तुमची मम्मी पण अशी करते का? काय बोलतो आपलं फूड इज रेडी. सो मित्रांनो, या आपण डिनर करूया. आपलं शॉपिंग झालेलं आहे आणि शॉपिंग झाल्यानंतर मला व्लॉग करायला नाही भेटलं कारण की तिकडे थोडं ट्रॅफिक होतं खूप सारं. तर मी विचार केला की ट्रॅफिकमधला व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यापेक्षा मी बोललो की घरी जाऊन तुम्हाला थोडंसं आपलं जेवणाचं व्हिडिओ दाखवतो आणि तुम्हाला खुश करतो. आणि आपलं डिनरही झालेलं आहे आता आणि या प्रकारे आपण आजचा हा व्लॉग एंड करूया. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला इतकं सपोर्ट करता आणि मला सेकंड व्लॉगलाही तुम्ही इतकं प्रेम दिलं आहे. सो आय होप की हे थर्ड व्लॉगलाही तुम्ही इतकंच प्रेम देणार. आणि थँक्यू सो मच की तुम्ही 118 सबस्क्रायबर माझ्यासोबत आहात. आपली छोटी एक यूट्यूब फॅमिली आहे आणि आपण असंच या फॅमिलीला ग्रो करूया आणि पुढे जाऊया. सो थँक्यू सो मच अँड बाय. लव्ह यू ऑल. टेक केअर.